लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 18 फेब्रुवारी. आता वाटप होणार आहे पैसे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 4 महिन्याचा हप्ता एकत्र वाटप होणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपणार आहे. तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा पडणार आहे. सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता आजपासून पैसे वितरण सुरू झालेलं आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे वितरण आता सुरू झालेलं आहे. सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हे गिफ्ट, हे पैसे आता वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आजपासून हप्ता जमा होणार आहे. 4500 रुपये 3 महिन्याचे प्लस फेब्रुवारी महिन्याचे आगामी 1500 रुपयाचे गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर ही लाईव्ह अपडेट सर्वात अगोदर देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर 1500 प्लस डिसेंबर 1500 प्लस जानेवारी 1500 प्लस फेब्रुवारी 1500 म्हणजे बघा 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 टोटल 6000 रुपयाची रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ताबडतोब जमा केली जाणार आहे. आली आहे सर्वात मोठी अपडेट. तसेच ज्या महिलांचे गॅसचे पैसे बाकी आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, तर ते सुद्धा पैसे आता लवकरच वितरित होणार आहे. म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता बाकी आहे 1500 रुपये, तो सुद्धा त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. डिसेंबरचा ज्यांचा थकीत हप्ता 1500 रुपये बाकी आहे, तो सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये सर्वांनाच जमा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा आगामी 1500 रुपयाचा हप्ता सुद्धा सर्वांनाच जमा होणार आहे. तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आता पडणार आहे. सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत. थेट 6000 रुपयांची रक्कम सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता वाटप होणार आहे, जमा केली जाणार आहे. तर थेट 6000 रुपये आता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. तर बघा ई-केवायसी संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. खूप साऱ्या महिलांना ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचा हप्ता त्यांना डिसेंबर महिन्यापासून मिळालेला नाहीये. अशा महिलांना केवायसी केल्यानंतर थेट 4 महिन्याचे एकूण 1500 रुपये प्रति महिना 6000 रुपये असे 4 महिन्याचे 1500 प्रमाणे 6000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात आता खटाखट जमा केले जाणार आहेत. अशी आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तसेच भरपूर महिलांनी टेन्शन घेतलं होतं, घाबरल्या होत्या की त्यांची ई-केवायसी चुकली आणि त्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले होते. परंतु आता महिलांनो, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमची जर ई-केवायसी करताना चुकली असेल तर तुम्हाला नवीन मुदत दिलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी. ठीक आहे, या संदर्भात आदिती तटकर मॅडम यांनी अपडेट दिलेली आहे. तर बघा, ई-केवायसी जर तुमची चुकली असेल तर तुम्हाला आता नवीन तारीख दिलेली आहे. अगोदरची जी जुनी तारीख होती ती होती 31 डिसेंबर पर्यंत, परंतु आता तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत बघा 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता, कधीही करू शकता तोपर्यंत. ठीक आहे. तसेच बघा, आपल्या मराठी अनिकेत हा यूट्यूब चॅनल आपल्याला #1 मराठी यूट्यूब चॅनल बनवायचं आहे. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन अपडेट्स पाहायला मिळतात. गव्हर्नमेंट योजना संदर्भात, गव्हर्नमेंट GR असतील, गव्हर्नमेंट स्कीम्स, ऑनलाईन फॉर्म्स, एज्युकेशनल सर्व व्हिडिओज, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना असतील, असे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तसेच आपला जो मेल आहे तो आहे बघा, बिझनेस पर्पजसाठी हा मेल दिलेला आहे, maratiniketbusiness@gmail.com. तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क या मेलवरती साधू शकता. कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर नक्की संपर्क साधा. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे. संभाव्य आता थेट रक्कम एकत्रपणे सर्वच बहिणींच्या बँक खात्यात 6000 रुपये आता जमा होणार आहेत. बघा नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी प्लस फेब्रुवारीचा हप्ता आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे, जमा केला जाणार आहे. पात्र भगिनींसाठी सर्व थकीत हप्ते सुद्धा आता सर्वच पात्र बहिणींच्या बँक अकाउंटवरती एकत्रितपणे हे हप्ते वितरित होणार आहेत, एकत्रितपणे हे हप्ते जमा केले जाणार आहेत. तसेच बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक लाभ विवरण
या योजनेअंतर्गत पात्र भगिनींना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे सविस्तर गणित बघा. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा थकीत हप्ता 1500 रुपये मिळणार, डिसेंबरचा थकीत हप्ता 1500 रुपये, जानेवारीचा थकीत चालूचा हप्ता 1500 आणि आगामी 1500 असे 6000 रुपये सर्व बहिणींना मिळणार आहेत. सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू होणार आहे. आता एकूणच 36 जिल्हे आहेत. यातील प्रमुख 5 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील. तर आता जो पहिला नंबरचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव आहे ठाणे जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. ठीक आहे. या ठिकाणी आहे बघा रायगड जिल्हा. चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. ठीक आहे, नाशिक. आणि 5वा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. तर हे 5 जिल्हे असतील. या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हा लाभ हे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये हे वितरण होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्या चॅनलवरती सुद्धा आता सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्ह अवे. तर बघा आपल्या चॅनलवरती सुरू आहे स्पेशल असा गिव्ह अवे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. एक नाही 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K पूर्ण होतील म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, 2 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या दिल्या जाणार आहेत. तुम्ही सुद्धा या पैठणी साड्या जिंकू शकता. तर बघा पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा कंप्लीट होईल त्या दिवशी हे वितरण होणार आहे. सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा. 300K सबस्क्रायबर पूर्ण झाले की 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 400K म्हणजे 4 लाख यूट्यूब फॅमिली आपली कंप्लीट झाली की 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 500K म्हणजे 5 लाख सबस्क्रायबर पूर्ण ज्या दिवशी होतील त्या दिवशी 5 पैठणी साड्यांचा वितरण सोहळा असणार आहे. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. जे पण लकी विनर ठरतील त्यांना पैठणी साडी मिळणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे हेल्पलाईन नंबर 181. या संदर्भात ऑफिशियल अपडेट दिलेले आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या eKYC संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. काही कारणास्तव ज्या महिलांची KYC प्रक्रिया रखडलेली होती अशा महिलांना पुन्हा KYC करता यावे यासाठी राज्यातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी 31 मार्च 2026 आहे या ठिकाणी. ठीक आहे. 26 पर्यंत KYC करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे 31 मार्च अगोदर सर्वांनी KYC करून घ्या. ज्या महिला आता KYC करतील त्यांचे पैसे भरपूर दिवस झाले मिळाले नव्हते अशा महिलांना 4 महिन्याचा हप्ता 6000 रुपये आता एकत्र जमा केला जाणार आहे. ठीक आहे. तर eKYC अपडेट मोठी खुशखबर आलेली आहे सर्व महिलांसाठी. KYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 4 महिन्याची थेट 6000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटवरती जमा केली जाणार आहे. ठीक आहे. आणि ही eKYC करण्याची शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे 31 मार्च अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी eKYC करेक्ट करून घ्या. आता काही चुका तुम्ही केल्या असतील. बघा तुम्ही पाठीमागच्या वेळी ज्यावेळेस eKYC केली होती त्यावेळेस तुम्ही एक चूक केली होती आणि एक चूक तुम्हाला महागात पडली होती आणि तुम्हाला योजनेतून अपात्र ठरवलं गेलं होतं. तुमचे पैसे बंद झाले होते. ठीक आहे. तर बघा ती कोणती चूक होती ते आपण या ठिकाणी पाहूया. तर मागच्या वेळी eKYC करताना पोर्टलवर 2 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. पहिला प्रश्न होता तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला आहे का. दुसरा प्रश्न होता कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का. हे 2 प्रश्न तुम्हाला विचारले होते. अनेक बहिणींनी घाईघाईत तिथे होयवर क्लिक केलं आणि त्यामुळे सिस्टीमने त्यांना अपात्र ठरवलं. आता ही चूक सुधारण्याची तुम्हाला सरकारने संधी दिलेली आहे. कदाचित ही शेवटची संधी असू शकते. तर आता जे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्याचं दोन्हीचं उत्तर नाही द्यायचं आहे हे लक्षामध्ये घ्या. म्हणजे तुमची चूक सुधारली जाईल आणि तुमचा लाभ सुरू होईल. ठीक आहे. आता eKYC साठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी eKYC दुरुस्ती 31 मार्चच्या अगोदर करून घ्या.
आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न आहेत, तर त्यात असे हे 3 प्रश्न भरपूर महिलांनी कमेंटमध्ये विचारले होते. तर या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नाही आहेत, दिसत आहेत, तर हे तुम्ही चेक करा. आता ई-के-वाय-सी संदर्भात सुद्धा अपडेट आहे. बघा, ज्यांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर पासून पैसे मिळाले नाहीत, त्यांनी ई-के-वाय-सी करताना चूक केली होती. आता ती चूक तुम्हाला सुधारायची आहे. ते 2 प्रश्न आहेत, त्याची उत्तरे नाही द्या आणि ई-के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. आता बघा, भरपूर महिला असं म्हणणं होतं, की दादा आम्हाला पैसे मिळणे बंद झालेले आहेत. तर याचं एकच कारण होतं, ते म्हणजे ई-के-वाय-सीमध्ये चूक केली होती. ई-के-वाय-सी करताना तुम्ही चुकवली होती किंवा इतर कोणतंही कारण असू शकतं. त्यापैकी काही स्क्रीनवरती तुम्हाला कारणं दिसत आहेत. बघा, 3, 4 टोटल 5, 6, 7, 8 तर ही 8 कारणे आहेत. यापैकी सुद्धा कोणतं कारण असू शकतं, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणे बंद झाले असू शकतात. आता बघा, महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकणार आहे पुन्हा एकदा आणि थेट 6,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जानेवारीचा हप्ता जमा होईल.